सदरील आरोपी महिलेचे वय 58 वर्षे आहे. या वयातही या राक्षसी स्वभावाच्या महिलेच्या शरीरात प्रचंड शारीरिक वासना शिल्लक होती. म्हणूनच ही अतिशय संतापजनक आणि मनविचलित करणारी घटना घडली. आरोपी महिलेचे नाव सुमन आहे. तिचे 27 वर्षीय तरुण संजय याच्याशी अनैतिक संबंध होते आणि शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. गेल्या 6 महिन्यांपासून सुमन आणि संजय हे दोघे एक भयानक कट रचत होते आणि त्यांनी तो कट 15 जुलै रोजी यशस्वीपणे पूर्ण केला. ही घटना ऐकल्यावर असे वाटते की फक्त शारीरिक वासनाच या आरोपी सुमनने हे राक्षसी कृत्य केले. महाराष्ट्रातील पुणे शहरातून 18 जुलै रोजी ही धक्कादायक बातमी समोर आली. रघुनाथ हे 64 वर्षीय निवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांची हत्या 15 जुलैला झाली होती, पण बातमी 18 जुलैला वाऱ्यासारखी पसरली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना मुख्याध्यापक पदावरून निवृत्त होऊन अवघे 20 दिवस झाले होते. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब ही आहे की त्यांची 58 वर्षीय पत्नी सुमन आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर संजय हे गेल्या 6 महिन्यांपासून रघुनाथ यांच्या निवृत्तीची वाट पाहत होते. हाच त्यांचा मुख्य कट होता. या दाम्पत्याला कोणताही वारसदार नव्हता, म्हणून सुमनने पुढचे आयुष्य 27 वर्षीय संजयसोबत घालवायचे ठरवले होते, कारण संजय हा तिची शारीरिक गरज पूर्ण करत होता. थोडक्यात नवरा निवृत्त झाला की तो तिच्या काहीच कामाचा राहणार नाही असा विचार तिने केला. निवृत्तीनंतर नवऱ्याला बराच पैसा मिळणार, पेन्शन सुरू होणार, बँक खात्यात लाखो रुपये जमा होतील आणि विशेष म्हणजे रघुनाथ यांनी 45 लाख रुपयांचा विमा उतरवला होता. तो विमा त्यांनी आपल्या भावाच्या मुलासाठी काढला होता, कारण त्यांना स्वतःला मूल नव्हते. त्या भावाच्या मुलावर त्यांचे खूप प्रेम होते असे सुमनने स्वतः पोलिसांना सांगितले. अंगाला काटा आणणारी बाब ही की सुमनने पोलिसांना निर्लज्जपणे सांगितले की आम्ही आधी रघुनाथचा गळा आवळून हत्या केली, नंतर त्यांना फाशी देऊन लटकवले आणि खोटी सुसाईड नोट त्यांच्या खिशात ठेवले. त्या बनावट पत्रात लिहिले होते की संतान नसल्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून मी प्रचंड नैराश्यात आहे. सेवानिवृत्त होईपर्यंत जगलो, आता जगण्याची इच्छा नाही. मूल नसल्याने मला जगण्याची लाज वाटते. देवाने किमान एक तरी संतान दिले असते तर त्याला बघून जगलो असतो. हे पत्र पाहून पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्या म्हणून घोषित केले. अंत्यसंस्कारही पार पडले. कोणालाच हत्येचा संशय आला नाही. सुमन आणि संजयचा कट पूर्णपणे यशस्वी झाला. घरात 3 दिवस शांतता होती, पण 18 जुलै रोजी जे घडले त्यामुळे मयत रघुनाथ यांना मरणोत्तर न्याय मिळाला. दोन्ही आरोपी सुमन आणि संजय यांना अटक करण्यात आली. त्यांनी कबुली दिली की आम्हाला एकत्र राहायचे होते म्हणून हत्या केली. संजय सुमनला सतत म्हणायचा, संपत्ती माझ्या नावावर कर. सुमनने अशी संपत्ती देण्याचे मान्यही केले होते. म्हणूनच 6 महिने निवृत्तीची वाट पाहत होते आणि निवृत्तीनंतर अवघ्या 20 दिवसात हत्या करून टाकली. या संपूर्ण घटनेमागे फक्त आणि फक्त बाईच्या वाईट विचाराने आणि शारीरिक वासनेच्या भुकेने हे कृत्य घडले. 35 वर्षांचा संसार अनैतिक संबंधामुळे उद्ध्वस्त झाला. नवऱ्याची हत्या करून उरलेले 20-25 वर्षे मुलासारख्या प्रियकरासोबत सुखाने जगायचे होते. काय जमाना आलाय? अशी अनेक प्रकरणे सध्या समोर येत आहेत, जिथे फक्त शारीरिक गरज आणि पैशासाठी राक्षसी स्वभावाच्या काही महिला कोट्यावधींच्या नवऱ्याचीही हत्या करतायत. हे कशामुळे घडते हे कोणालाच समजत नाही, पण परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे, पुरुष असो की महिला, अनैतिक संबंधांपासून 10 हात दूर राहा. पतीला परमेश्वर समजा, पत्नीला लक्ष्मी मानून सन्मानाने जगावे. पाठीमागे धंदे करू नका, एकमेकांच्या पाठीत खंजीर खोसू नका. आमच्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.